काही घटना अशा असतात ज्या आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडतात. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव अजित पवार, त्यांचे शेवटचे जाहीर भाषण आणि त्यानंतर घडलेली एक दुर्दैवी घटना. हा व्हिडिओ कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी नाही, तर घडलेल्या वास्तवाकडे शांतपणे पाहण्यासाठी आहे. 24 जानेवारी 2026 रोजी एका कार्यक्रमात अजित पवारांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी जीवन आणि नियतीबद्दल बोलताना म्हटलं होतं, आपण आज आहोत, उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलावणं आलं की प्रत्येकालाच जावं लागतं. त्या क्षणी हे शब्द सर्वसामान्य वाटले, पण आज हेच शब्द लोकांच्या मनात खोलवर रुतून बसले आहेत. त्याच भाषणात बारामतीतील डॉग स्क्वॉड प्रशिक्षण केंद्राबद्दल बोलताना अजितदादा पवारांनी विमान सुरक्षेचं उदाहरण दिलं. विमान कसं सुरक्षित ठेवलं जातं, कुत्र्यांना बॉम्ब शोधण्यासाठी कसं प्रशिक्षण दिलं जातं, तो एक प्रशासकीय विषय होता. पण नियतीचा खेळ असा की काही दिवसांनी हाच संदर्भ लोकांना अस्वस्थ करून गेला. भाषणाच्या दरम्यान त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या जुन्या सहकायांच्या आठवणी सांगितल्या. अकबर मुल्ला, दत्तू माळी, संघर्षाचे दिवस, मोटरसायकलवर फिरत घालवलेला काळ. त्या क्षणी ते फक्त एक नेता नव्हते, तर एक सामान्य माणूस होते. याच भाषणात त्यांनी बारामतीच्या विकासावर बोलत आगामी निवडणुकांसाठी घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं. हेच भाषण त्यांचं शेवटचं जाहीर राजकीय भाषण ठरलं. कोणालाही याची कल्पना नव्हती. या भाषणानंतर फक्त 4 दिवसांनी मुंबईहून बारामतीकडे येताना एक भीषण विमान अपघात झाला आणि या अपघातात अजितदादा पवार यांचं निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. भाषणातील शब्द, नियतीचा उल्लेख, विमान सुरक्षेचा संदर्भ, आज लोकांना हे सगळं एक विचित्र योगायोग वाटत आहे. पण हे लक्षात घ्यायला हवं, दुःखात असताना माणूस प्रत्येक शब्दाला अर्थ शोधतो. ही मानवी भावना आहे, भविष्यवाणी नव्हे. अजित पवार प्रभावी होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मोठा अध्याय होते. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नियती कधीच वेळ सांगत नाही, ती फक्त येते, आपल्याला एक शिकवण देते. आज आहे ते आजच जगा. भावपूर्ण श्रद्धांजली.